आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडणारं असं भौतिक आणि अभौतिक सुख मिळवायचं असतं आणि ते सुख प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. त्यापैकीच एक गोष्ट आपण करत असतो ते म्हणजे आपण ज्योतिषाकडे जाऊन किंवा किंवा न्यूमरोलॉजिस्ट किंवा अशा सगळ्या ऑकल्ट सायन्सशी रिलेटेड ज्या वेगवेगळे हे जे शास्त्र आहे, या शास्त्राच्या मदतीने आपल्या आयुष्यात आपण अजून काय चांगलं करू शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याच संदर्भाने आपण मग म्हणजे आपल्या कुंडलीत कुठला ग्रह चांगला आहे, की जो आपल्या फेवरमध्ये आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला आयुष्यात गोष्टी सोप्या होतील, ईझी होतील. तर ही पण माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आपण सगळे असतो. आणि याच संदर्भाने मी असं सांगितलं आहे, की शुक्र नावाचा असा एक ग्रह आहे, की जो ग्रह तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही पाहिजे आहे, ते सगळं मिळवून द्यायला मदत करेल. शुक्र हा एकमेव ग्रह असा आहे, की तो तुम्हाला सगळं काही मिळवून देईल आयुष्यामध्ये. पण त्यासाठी आपल्याला शुक्र ग्रहाच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज जर का आपण आपल्यामध्ये आणल्या, तर आणि तरच हे शक्य होणार आहे. कारण कुठलाही ग्रह जेव्हा आपल्याला स्ट्रॉंग करायचा असतो आपल्या कुंडलीतला म्हणजे जन्मकुंडली किंवा न्यूमरोलॉजीनुसार जेव्हा कुठलाही ग्रह स्ट्रॉंग करायचा असतो, तेव्हा बेसिकली आपल्याला काय करायचं असतं, तर त्या ग्रहाच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज आपल्याला स्वतःमध्ये आणायच्या असतात. आपल्याला आणाव्या लागतात. त्या क्वालिटीज जर आपण स्वतःमध्ये आणल्या, तरच तो ग्रह आपल्या फेवरमध्ये काम करतो. अन्यथा नाही. म्हणूनच हे जे संपूर्ण ऑकल्ट सायन्स आहे किंवा त्यातल्या त्यात न्यूमरोलॉजी किंवा ॲस्ट्रोलॉजीच्या संकल्पनेमध्ये जी ग्रह नामक संकल्पना आहे, ती आपण सायकोलॉजिकली समजून घेत आहोत, की सायकोलॉजिकली हे ग्रह आपल्या आयुष्यात कशाप्रकारे परिणाम करतात आणि आपल्याला सकारात्मक किंवा नकारात्मक फळं देतात. तर ते सकारात्मक किंवा नकारात्मक फळं देण्याचा एक सिंपल क्रायटेरिया हा आहे, की त्या ग्रहाशी संबंधित ज्या काही क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज जर आपण आपल्यामध्ये आणल्या, तर तो ग्रह आपल्याला सकारात्मक फळ देतो. आणि त्या ग्रहाशी संबंधित क्वालिटीज किंवा गुण आपल्यामध्ये जर का नसतील, आपल्यामध्ये त्या वृत्ती नसतील, तर तो ग्रह आपल्याला निगेटिव्ह परिणाम देतो. एकदम सिंपल आहे. याच संदर्भाने आपण शुक्र ग्रहाची कुठली क्वालिटी आपल्यामध्ये आणली पाहिजे, जेणेकरून आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल आणि आयुष्यातलं सगळं वैभव उपभोगायला तो शुक्र आपली मदत करेल, हे आपण इथे समजून घेणार आहोत. तर शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात मोठी क्वालिटी स्वतःमध्ये आणावी लागणार आहे. ती क्वालिटी म्हणजे तुम्हाला स्वतःला खूप रिस्पॉन्सिबल व्हावं लागेल आणि तुम्हाला क्षणोक्षणी स्वतःला याची आठवण करून द्यावी लागेल किंवा क्षणोक्षणी स्वतःला हे सांगावं लागेल, की माझी रिस्पॉन्सिबिलिटी किंवा माझी जबाबदारी खूप मोठी आहे, खूप लिमिटलेस आहे आणि ती जबाबदारी पार पाडायला किंवा ती जबाबदारी घ्यायला मी पूर्णपणे तयार आहे. मी प्रामाणिकपणे ती जबाबदारी घेणार आणि ती जबाबदारी पार पडणार. ही जबाबदारी घेणे, रिस्पॉन्सिबिलिटी घेणे नावाची जी क्वालिटी आहे, ती जर का तुम्ही तुमच्या आतमध्ये आणली, तर तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो. ठीक आहे? कसं? ते आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. कारण माझी अशी इच्छा आहे, की मी तुम्हाला ना एका स्टोरी टेलिंगच्या स्वरूपात ह्या ग्रहांची संकल्पना समजून सांगणार आहे. असं ते टिपिकल शुक्र ग्रह तुम्हाला हे देतो, मग हे उपाय करा, मग ते करा. असं ते टिपिकल मी नाही सांगणार. मी सायकॉलॉजिकली तुम्हाला सांगणार आहे, कारण की तो माझा अभ्यासाचा विषय. मी त्याच्यात एक्सपर्ट आहे आणि याच्यातून लोकांना रिझल्ट येताना मी बघितलेले आहे. तर एक उदाहरण देते, की तुमच्या चॉईसचा तुम्हाला जो आवडतो तो कुठलाही एखादा बॉलिवूड सेलिब्रिटी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. कोणीही आणा. ठीक आहे. माझ्यासाठी म्हणून मी अमिताभ बच्चन यांना आणते. ठीक आहे. मला काही मूव्हीतलं फार कळत नाही, पण ठीक आहे. मी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण डोळ्यासमोर घेते. आता मला सांगा, तुम्ही सोशल मीडियावर शुक्र ग्रहाबद्दल काय ऐकलेलं आहे? की शुक्र ग्रह माणसाला लक्झरी देतो, नेम देतो, फेम देतो, पैसा देतो, प्रॉपर्टी देतो, एवढी संपत्ती देतो, तेवढी संपत्ती देतो. बरोबर? मग आता ठीक आहे. मग आपण असं म्हणूया, की ठीक आहे बाबा अमिताभ बच्चनांकडे आहे ही सगळी संपत्ती किंवा दीपिका पदुकोण कोणी पण घ्या, शाहरुख खान घ्या, कोणी पण घ्या, सलमान खान घ्या. मग आता या सगळ्यांना हे सगळं मिळालेलं आहे. बरोबर? म्हणजेच काय? शुक्र ग्रह माणसाला जे देतो ते सगळं यांच्याकडे लक्झरी आहे, यांच्याकडे नेम फेम आहे, यांच्याकडे खूप पैसा आहे, यांच्याकडे सौंदर्य आहे, यांच्याकडे आकर्षकता आहे, यांच्याकडे ब्रँडेड वस्तू आहे. नव्हे हे स्वतःच ब्रँडेड वस्तूंचे ब्रँड अँबॅसिडर्स आहेत. म्हणजे शुक्र ग्रहांच्या अंडर येणारं जे काही आहे, ते सगळं ह्यांच्याकडे आहे. यांच्याकडे चांगली रिलेशनशिप आहे, चांगली मॅरिड लाईफ आहे. हे सगळं ह्यांच्याकडे आहे. बरोबर? मग आता कोणी काय म्हणेल, की "अरे हो, मग याचा अर्थ की शाहरुख खानचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग आहे." पण शाहरुख खानचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग कशामुळे झाला हे तुम्ही जाणून घेतलत का? बरं, शाहरुख खान जेव्हा जन्माला आला तेव्हा जन्मापासून हे सगळं त्याच्याकडे होतं का? जन्मापासून त्याच्याकडे नेम फेम होतं का? जन्मापासून त्याच्याकडे आकर्षक पर्सनॅलिटी होती का? हां, कदाचित दिसायला सुंदर असेल बाबा.
पण ती सुंदरता मेंटेन पण तर ठेवावी लागते ना. काय नुसतंच तुम्ही सुंदर आहात म्हणून चालतं का? नाही. म्हणजे काय? तर हे सगळं जे आहे, ते शाहरुख खाननी मिळवलेलं आहे. आपला शुक्र ग्रह दिवसेंदिवस मजबूत करून. ते काही एकाच झटक्यात शाहरुख खानला मिळालेलं नाहीये. म्हणजेच शाहरुख खानने जाणीवपूर्वक त्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग केलेला आहे. मग शाहरुख खाननी कुठली शुक्र ग्रहाची क्वालिटी त्याच्यामध्ये अडॉप्ट केली आहे म्हणून त्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग झालेला आहे. तर शाहरुख खाननी जबाबदारी घेण्याची त्याची जी क्षमता आहे ना, ती एन्हान्स केली आहे, ती वाढवली आहे. त्याने स्वतःला खूप जबाबदार बनवलेला आहे म्हणून त्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग झाला आहे. म्हणजे कसं जबाबदार होणं म्हणजे काय? तर आपण स्वतःला जेव्हा जबाबदार करतो किंवा म्हणतो माझी जबाबदारी मोठी आहे, मी प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहे, तेव्हा बेसिकली माणूस त्यांच्या आयुष्याचा जो कंट्रोल आहे ना, तो दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ देत नाही. त्यांचा तो कंट्रोल स्वतःच्या हातात असतो. म्हणून तो कंट्रोल स्वतःच्या हातामध्ये ठेवल्यामुळे ही माणसं त्यांना जे त्यांच्या आयुष्यात घडवायचं ना तेच घडतात, तेच घडू देतात. म्हणजे कसं सिंपल उदाहरण आहे की शाहरुख खान आहे, ठीक आहे. शाहरुख खानला एखाद्या पिक्चरसाठी एखाद्या डायरेक्टरनी साईन केलं की हा पिक्चर आहे, समजा डॉन पिक्चरसाठी त्याला साईन केलं आणि सांगितलं की सर आपलं डॉन पिक्चरचं बजेट एवढं मोठं आहे. डॉन पिक्चरची जी शूटिंग आहे ती पुढचे 6 महिने चालणार आहे. आणि आता कारण का तुम्ही पिक्चरचे लीड हिरो आहात, तर तुमचा पुढचा 6 महिन्याचा कमिटेड वेळ तुम्ही आम्हाला देणं अपेक्षित आहे. असं असतं की नाही? तुम्ही एखाद्या पिक्चरचे हिरो असता म्हटल्यावर त्या पिक्चरसाठी तुम्ही तुमचा डेडिकेटेड वेळ देणं अपेक्षित आहे की नाही? मग इथे ही मोठी मंडळी ना, यांच्यातली ही जी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची वृत्ती आहे ना, ही याचा कस इथे लागतो. आणि ही मंडळी याच्यात यशस्वी ठरतात म्हणून हे लोक यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. म्हणजे कसं मग पुढचे 6 महिने शाहरुख खान जो आहे ना, तो त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्या डॉन चित्रपटासाठी देतो. आणि म्हणून ती डॉन पिक्चरचं जे 6 महिन्याचं शूटिंग किंवा 6 महिन्याचं जे शेड्यूल आहे ना, ते 6 महिन्यातच पूर्ण होतं. आणि म्हणून मग तो जो कोणी डायरेक्टर असतो ना, त्याला त्याच्या पुढच्या मूव्हीमध्ये पण मग शाहरुख खानलाच घ्यायचं असतं. म्हणजे कसं आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं बघा, ठीक आहे. आपण काय ठरवतो की उद्या ना मला ते एक महत्वाचं काम आहे, मला ते करायचंय. पण काहीतरी कारण घडतं, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, सोशल मीडियावर काहीतरी रील दिसती, एखादा जुना कोणीतरी कॉलेजमधला मित्र दिसतो ज्याच्याशी भांडण झालंय किंवा आपल्या एक्सशी रिलेटेड काहीतरी आठवण येते. काहीतरी समहाऊ रॅन्डम घडतं आणि आपला मूड जातो. मग आता आपला मूड गेला म्हटल्यावर ती जी काही नवीन गोष्ट आपल्याला करायची होती, जी की महत्वाची पण होती, ती करायला ना आपला मूड राहत नाही. आपल्याला असं वाटतं जाऊ द्या आज नको, आपण ना उद्या करू. किंवा थोडंफार आपल्याला काहीतरी शारीरिक कुरबुर होती, की काहीतरी पाठ दुखतीये, कंबर दुखतीये, पायच दुखत आहे, थोडंफार डोकंच दुखतं आहे. खाण्यापिण्यामध्ये काहीतरी आटर-पटर खाल्लं. काल रात्री ना मित्रांसोबत पार्टीला गेलो, थोडंसं उशिरा जेवलो, थोडंसं हेवी जेवण जेवलं गेलं. मग आज ना मी एकदम सुस्त-सुस्त झालोय. मला ना काहीच करायची इच्छा होत नाही. म्हणून आज मी फक्त जेवढं थोडंफार महत्वाचं काम आहे ऑफिसचं करणं जरुरी तेवढं करतो आणि बसून राहतो. झालं, गेला तुमच्या आयुष्याचा एक दिवस वाया. असं आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या बाबतीत खूप होतं. म्हणून आपण सामान्यच राहतो. आणि शाहरुख खान त्याला माहितीये की आपल्याला पुढच्या 6 महिन्यात डॉन पिक्चरची शूटिंग कंप्लीट करायची आहे. आपला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. कारण आपण त्या मूव्हीचे लीड हिरो आहोत. म्हणजे विचार करा ना, शाहरुख खानने जर पिक्चरच्या शूटिंगला 1 दिवस दांडी मारली, तर त्या पिक्चरचं किती नुकसान होतं. त्याचं कारण आहे की प्रत्येक प्रत्येक दिवसाचं जे शूटिंग आहे त्याचं शेड्यूल ठरलेलं असतं की नाही, फिल्म इंडस्ट्रीवाल्या लोकांचं. मग शाहरुख खान तिथे समजा आज आपल्याला एका डान्सचं शूटिंग करायचंय, डायरेक्टरनी ठरवलं आज एका डान्सचं शूटिंग आहे. मग आता शाहरुख खान सोबत मागे डान्स करायला जे काही 20 जणांची एक टीम त्यांनी बोलवलेली की आजच्या दिवस तुम्ही या आमच्यासोबत शूटिंगला. मग त्यांना आपण पैसे दिलेले आहेत, त्यांना पैसे देऊन बोलवावं लागणार आहे. पर डेचं त्यांचं भाडं किंवा काय जे काही ठरलेलं असेल ते. मग डायरेक्टरनी त्यांना असाइन केलंय. पण आता आज पिक्चरचा मुख्य हिरोच आला नाही डान्स करायला. शाहरुख खान असं म्हटलं की नाही आज ना माझा मूडच नाही. काल रात्री मी पार्टीला गेलो, तिथं हेवी जेवण केलं आणि आता मला अपचन झालं, मला ऍसिडिटी झाली, मला खूप जळजळ होती, मला काहीच सुचत नाही, मला झोपून राहावंसं वाटतं, मला काहीच नाही करायचं. झालं. आता शाहरुख खाननी सुट्टी घेतली म्हटल्यानंतर ते जे 20 जण जे तिथे त्याच्यासोबत मागे डान्स करायला येणार होते, त्यांचे पैसे तर डायरेक्टरला द्यावे लागणार आहे ना. कारण ते काय म्हणतील, आम्ही तर तुम्हाला वेळ देऊन ठेवलेला आहे. किंवा शाहरुख खानचे जे सहकलाकार आहेत, जे सोबतचे काम करणारे आहेत, त्या शूटिंगच्या त्या सेटवर काम करणारे जे वेगवेगळे लोक आहेत, कोणी काय ते कपडे डिपार्टमेंटचे असतात, काय म्हणतात त्याला, हेअर ड्रेसर किंवा मेकअप आर्टिस्ट, शूटिंग वाले, साऊंड वाले, कॅमेरा वाले, ऍक्शन वाले, असे सगळे जे कोणी त्या सेटवरची ती मंडळी असते, तो पूर्ण त्याचा क्रू असतो. तो तर तिथे हजर राहिलेला आहे की नाही, मग त्यांना तर त्यांचं पेमेंट द्यावं
लागणार आहे ना. मग जर 6 महिन्याची शूटिंग जर शाहरुख खाननी लांबवत 10 महिन्यांवर नेली, तर पुढच्या वेळेस शाहरुख खानला कोणी आपल्या पिक्चरमध्ये घेणार आहे का? नाही. म्हणून किंवा समजा शाहरुख खानला पिक्चरमध्ये घेतलं, पण शाहरुख खान सेटवर येताना डायलॉगच पाठ करून नाही आला. त्याला डायलॉगच पाठ नाहीये. त्याने त्या डायलॉगची प्रॅक्टिसच केली नाही, की डायलॉग म्हणायचा कसा, आवाजात चढ कशी, उतार कशी, सॅड सीन कसा द्यायचा, सॅड सीनला जे वाक्य बोलायचे, डायलॉग बोलायचे ते कसे बोलायचे. ही स्क्रिप्ट शाहरुख खान पाठ नाही करून आला. ही पूर्वतयारी, ही प्रिपरेशन शाहरुख खान करून नाही आला. आणि तिथे त्याला तो टेक देणं जमतच नाहीये. एक टेक झाला, 2 टेक झाले, 10 झाले, 15 झाले, 20 झाले. शाहरुख खानला बोलताच येत नाहीये तो डायलॉग. मग आजचं शूटिंग उद्यावर गेलं, उद्याचं शूटिंग परवावर गेलं. म्हणजे काय, जर का शाहरुख खान एक कलाकार म्हणून जर का प्रोडक्टिव्ह नाहीये, तर कोणी डायरेक्टर त्याला आपल्या पिक्चरमध्ये घेईल का? नाही ना घेणार. पण शाहरुख खान जर का प्रोडक्टिव्ह आहे, शाहरुख खान दिलेली कमिटमेंट पाळतो, त्याचं काम वेळेवर पूर्ण करतो. जर त्याने ठरवलं की आज आपल्याला शूटिंगला आल्यानंतर हा पार्ट कंप्लीट करायचा आहे, आज दिवसभरात या पार्टची शूटिंग कंप्लीट करायची आहे, तर शाहरुख खान कुठल्याही कंपल्सिव्हनेसला बळी न पडता त्या दिवशीचं शूटिंगचं शेड्यूल वेळेत पूर्ण करतो. म्हणून तो शाहरुख खान आहे. आणि म्हणून तो कोणी पण सुपरस्टार आहे. फक्त एकटा शाहरुख खान नाही. मी इथे सगळ्या सुपरस्टारचं उदाहरण देते. शाहरुख खान मी फक्त उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. मग ही अशी स्वतःला जी काही जबाबदारी आहे, की मी त्या पिक्चरचा सुपरस्टार किंवा काय लीड हिरो आहे, ही जबाबदारी जेव्हा शाहरुख खान घेतो आणि नुसतं घेत नाही, तर तिला पार पाडतो, तेव्हाच तो शाहरुख खान होतो. म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची जी ताकद आहे ना, ती खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही एक किस्सा ऐकला असेल, श्रीदेवीचा किस्सा आहे तो. कुठल्या मूव्हीतला मला आठवत नाही, पण तो नागिन वगैरे तो कुठला तरी मूव्ही आहे ना, की ज्याच्यात खूप तिचा हेवी मेकअप आहे. तो आहे कुठला तरी हेवी मेकअप तिने खूप परिधान केलेला आहे. तो कुठला तरी एक तिचा हे आहे. तर त्याचं एक उदाहरण देताना खूप जण सांगतात, की त्या दिवशी जेव्हा त्याचं शूटिंग करायचं होतं, शूटिंग सुरू होती ऑलरेडी, आणि एक दिवस श्रीदेवींना खूप ताप होता. काहीतरी 104 वगैरे एवढा ताप त्यांना होता. खूप ताप आलेला होता त्यांना. बॉडी टेम्परेचर त्यांचं खूप होतं. त्यांचं अंग अक्षरशः तापाने असं फणफणलं होतं. आणि त्या परिस्थितीत सुद्धा श्रीदेवी त्या शूटिंगला हजर होती. तिचे डायलॉग तिला पाठ होते. ती आली, तिने तिचा मेकअप चढवला. काय ते तिचे ते डायलॉग म्हटले, त्या दिवशीचं ते शूटिंग कंप्लीट केलं आणि मग ती घरी जाऊन तिने आराम केला. म्हणजे काय? ते तर श्रीदेवीमध्ये ही क्वालिटी होती किंवा आहे, की माझी जबाबदारी मोठी आहे. आज जर मी शूटिंगला गेले नाही, आज जर मी दांडी मारली, तर तिथे त्या शूटिंगला येणाऱ्या 100 जणांचं नुकसान होणार आहे आणि ते नुकसान डायरेक्टरचं पण होणार आहे. ते नुकसान डायरेक्टरला भरून द्यावं लागणार आहे. त्यामुळे मी असं माझ्या मर्जीने नाही वागू शकत, की आज मला कंटाळाच आला, आज मला जाऊ द्या, मला बोरच झालं, माझा मूडच नाहीये, मला डिमोटिवेटेडच वाटतंय, मला फ्रस्ट्रेटेडच वाटतंय, मला ना माझ्या एक्सची आठवणच येतेय, किंवा तो ना त्याने मला खूप इरिटेट केलं, आता ना माझी इच्छाच नाही राहिली, तो ना माझा कलीग आहे, तो ना असाच वागतो, त्याला कळतच नाही, तो ना माझा बॉस आहे, तो नुसती चिडचिड करतो, त्याला ना नीट बोलताच येत नाही, त्याला ना मला समजूनच घेता येत नाही. माझ्या घरातलं ते काम करणार आहे ना, त्याने आज असंच केलं सकाळी असाच चहा बनवून ठेवला माझ्यासाठी, माझा ना सकाळी मूडच गेला आज. ह्या ज्या सगळ्या कंपल्सिव्हनेस असतात ना, याला हे लोक बळी पडत नाही. कारण यांचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात असतो. पिक्चरचा डायरेक्टर किती पण चिडका असो, किती पण किरकिरा असो, किती पण गुणगुणा असो, किती पण संजय लीला भन्साली सारखा परफेक्शनिस्ट असो, हे कलाकार मंडळी त्याच्याशी जुळवून घेतात. सेटवरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या माणसाशी हे लोक स्वतःला जुळवून घेतात. जसं तुम्ही मोठमोठ्या कलाकारांबद्दल ऐकलं असेल, अमिताभ बच्चन बद्दल ऐकलं असेल, की अमिताभ बच्चन आज घडीला एवढे मोठे सुपरस्टार आहे, पण सेटवर एखादा साधा कोणी चहा देणारा व्यक्ती जरी असेल ना, तरी ते त्याच्याशी विनम्रतेनेच वागतात, विनम्रतेनेच बोलतात. एखादा कलाकार आहे, नवीन कलाकार आहे, नवखा कलाकार आहे, आणि त्याचा आज समजा शूटिंगचा पहिलाच दिवस आहे किंवा त्याचा पहिलाच पिक्चर आहे, आणि तो बिचारा त्याचा कॉन्फिडन्स लो झालाय, त्याला खूप भीती वाटतेय, त्याला त्याचे डायलॉग तर लक्षात आहे, पण ते त्याला बोलता येत नाही, त्याला परफॉर्म करता येत नाहीये, त्याला टेन्शन आलंय. अशा वेळी हे कलाकार मोठे जे मंडळी असतात ना, सुपरस्टार असतात ना, हे त्यांना सांभाळून घेतात, हे त्यांना कम्फर्टेबल करवतात तिथे, आणि त्यांच्याकडनं काम करून घेतात. कारण त्यांना माहिती आपण सुपरस्टार आहे, म्हणजे पिक्चरमध्ये आपण एकटे नाहीये, आपल्यासोबत शूटिंग करणारे हे जे मंडळी आहेत ना, ह्यांची पण तिथे गरज आहे. म्हणून हे लोक यांच्या सहकार्याला, जे काही यांचे सहकारी, या सगळ्यांना सांभाळून घेतात. ती सांभाळून घेण्याची क्षमता यांची मोठी असते. रिस्पॉन्सिबिलिटी, की मी या पिक्चरचा सुपरस्टार आहे, तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे या पिक्चरशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला मी सांभाळून घेणार, असं ते जेव्हा स्वतःला जबाबदार ठरवतात ना, तेव्हा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची ताकद ते वाढवतात ना, तेव्हा त्यांचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो
आणि मग तेव्हा त्यांना पैसा मिळतो, लक्झरी मिळते, नेमफेम मिळते. मग त्यांना सगळं ऐशोआराम मिळतात. इतकं की एखाद्या सुपरस्टारनी फक्त एक पिक्चर केला आणि त्याचा तो एक पिक्चर हिट झाला ना, तर त्याला आयुष्यभर काम करावं लागणार नाही. एवढा पैसा, एवढं वैभव त्याला मिळतं. आणि इथे आपल्यासारखे सामान्य माणसं ₹1,00,000 पगाराची